शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. तो काय सांगाल? 25 जागा लढण्याची तुम्ही घोषणा केली होती राज्य भारत आघाडीच्या माध्यमातून. बुलढाणा लोकसभेमध्ये तुम्ही 6 जागा लढण्याची घोषणा केली होती. बुलढाणा विधानसभा सुद्धा लढण्याची घोषणा केली. तुम्ही स्वतः लढणार आहात का बुलढाणा विधानसभेमध्ये? चर्चा सुरू आहे. ज्या ज्या भागामध्ये आमचे प्रभावी शेतकरी नेते काम करतायत, ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे, ज्यांचा चेहरा आम्हाला आश्वासक वाटतो किंवा त्या भागातल्या लोकांची डिमांड आहे त्यांना लढवलं पाहिजे, अशा मतदारसंघांचे दौरे आमचे सुरू आहेत. आता बुलढाणा विधानसभेची बैठक झाली, आज मेहकर विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली आणि एकमुखानं सगळ्या आमच्या लढवया शिलेदारांनी निर्णय घेतला की एक तगडा उमेदवार मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये द्यायचा की जो उमेदवार जिंकून येऊ शकेल आणि इथं फाईट करू शकेल सत्ताधारी आमदारासोबत. अशा पद्धतीचा निर्णय आमचा झाला. मुळामध्ये आमचं व्यक्तिगत भांडण कोणाशी नाहीये, परंतु शेतकरी विरोधी जे लोक आहेत त्या लोकांना घरी बसवणं हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं टार्गेट आहे. पॉलिटिकल वोट बँक उभी राहिली पाहिजे शेतकऱ्यांची. कुठे जातीचं वोट बँक आहे, कुठे धर्माची वोट बँक आहे, कुठे पक्षाची वोट बँक आहे. आमच्या डोक्यात असं आहे की दुर्लक्षित झालेला जो शेतकरी आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या शेतकरी शेतमजुरांना एकत्रित करून एक पॉलिटिकल वोट बँक उभी करून आम्हाला या निवडणुकीमध्ये आमचे शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक निवडून आणायचे, असं आमचं धोरण ठरलेलं आहे. बुलढाणा विधानसभा लढण्याची घोषणा केली होती, त्यामध्ये तुमचं नाव समोर येते. बुलढाणा मतदारसंघातल्या तमाम नागरिकांचा, तरुण पोरांचा आग्रह आहे की मी तिथनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो पाहिजे. तसं सिंदखेड राज्य चिखलीतल्या लोकांचा आग्रह आहे. आता जिथून जास्त लोकांचा आग्रह असेल की मी तिथून लढलं पाहिजे तिथून उतरू. सर्वसामान्य जनता जे सांगेल ते मी करेल. काल मी लातूर, बीड, उस्मानाबाद, धाराशिव त्याही जिल्ह्याचा दौरा केला. तिकडच्या मतदारसंघांच्या बैठका घेतल्या, मेळावे घेतले आणि ज्या ज्या भागामध्ये आमचं काम प्रभावशाली आहे त्या भागामध्ये आमचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतील. मी कुठून लढवायचं याचा निर्णय सर्वसामान्य जनता घेईल. बच्चू कडू असं म्हणाले की पुढचा मुख्यमंत्री आहे तो आमच्या तिसऱ्या आघाडीचा असेल, त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा ना. आता असं आहे की स्वाभाविकपणे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील स्वाभाविक त्यांचा मुख्यमंत्री होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते प्रॅक्टिकल असतात, ते काही इमोशनल नसतात. तर ते त्यांचे आले जास्त तर त्यांचा होईल, त्यात काय मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत आत्ता बोलणं उचित ठरणार नाही. अजून आचारसंहिता लागायची, उमेदवार फायनल व्हायचे आहेत, डिवायडेशन ऑफ वोट होणार अनेक उमेदवार उभे राहिल्यामुळे. त्यामुळे कोणता उमेदवार येईल, कोणाचे जास्त येतील हे आत्ता सांगू आपण शकत नाही. परंतु आमचा प्रयत्न आहे की शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, वंचितांना सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची वोट बँक उभी करून एक तरणीबाण पोरं लढणारी लोक हे सभागृहात पाठवायचा आमचा विचार चालू आहे. तुम्ही तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होणार नाहीत का? अजून आमचा काही निर्णय झाला नाही. विविध आघाड्यांचे लोक, विविध ज्या काही युत्या आघाड्या आहेत त्यांचे लोक आमच्याशी संपर्क करतायत. आमचं जे काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधीचं धोरण आहे, विशेषतः सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्चावर आधारित भाव, कर्जमुक्ती, पीक विमा, आमचे जे काही मूळ प्रश्न आहेत, शेतीला कंपाऊंडचा प्रश्न आहे आणि एक शाश्वत धोरण शेतीसाठी जो आणण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासोबत आम्ही चर्चा करू. अजून काही त्या संदर्भातला निर्णय झाला नाही. एक शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. काल केंद्रीय राज्यमंत्री जे प्रतापराव जाधव आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्या 3 पिढ्यांनी वीज बिल भरलं नाही, मी सुद्धा भरलं नाही, 1000 रुपये दिले की काम झालं इंजिनियर कडून. त्यांना भरायचं कुठं माहिती आहे, त्यांना बुडवायचंच माहिती आहे ना. त्यांना घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहितच नाही त्यांना. आणि असं करून करून तर त्यांनी सगळ्या जमिनी गिळंकृत केल्या. 1000 कोटीची प्रॉपर्टी कशी जमवली मग? ते काय अशी बिलं भरून थोडीच होती, ती जमा करणे, फावड्यानं ओढणे एवढा कार्यक्रम त्यांचा आहे. मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या मांडी लावून बसणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करून तुम्ही जनतेला काय संदेश देतात? मग आम्ही असं लोक आता सांगायचं का? कुणी आमच्या घरी बिल मागायला आलं किंवा कुणी आलं तर आम्ही सांगतो तर केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं बिल भरायचं नाही म्हणून. तुम्ही लोकांना काय आदर्श देता? तुम्हाला काय सांगायचं आहे? मला असं वाटतं अशी बेताल वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मांडी लावून बसता, कानात त्यांच्या बोलता, तर सोयाबीन कापसाचा भाव खेचून आणा, पीक विमा खेचून आणा, नुकसान भरपाई खेचून आणा, तर आम्ही मानू की तुम्ही मोदींच्या जवळचे म्हणून. एक शेवटचा प्रश्न आहे. नितेश राणांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की 7 फुटाच्या अफजल खान आमच्या महाराजांचं काय उपटलं, अशा पद्धतीने बोललं. मला असं वाटतं की जबाबदार नेत्यांनी थोडे जबाबदार बोललं पाहिजे. कारण महाराष्ट्र अनेक तरुण आपल्याकडे असे न पाहतात. राजकीय नेत्यांना मानणारे प्रत्येकाला फॉलोअर्स असतात. त्यामुळं पुढच्या पिढीसाठी काय आदर्श जाईल, तरुणांमध्ये काय आदर्श जाईल याचं तारतम्य बोलताना सगळ्या नेत्यांनी ठेवलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि छत्रपती महाराजांचा इतिहास हा सगळा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्याच विचाराने काम करण्याचा प्रयत्न आपण सगळे लोक करतो. त्यामुळं चिथावणीखोर वक्तव्य किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील किंवा एखादा समाज टीज होईल अशा पद्धतीचं वक्तव्य कुठल्याच नेत्याने करू नये, या मताचे आम्ही आहोत.
नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.